गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मंडळी. गुड मॉर्निंग. चला, आजचा ब्लॉग जो आहे तो खूप सारा रिक्वेस्टचा होता की क्लिनिंग ब्लॉग टाक आणि तुझे ब्लॉग्स येत नाहीत लक्ष्मी तर तू ब्लॉग्स टाक. तर ह्याच रिक्वेस्ट घेऊन मी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आली. तर सुरू करूया. नमस्कार मंडळी, मी आहे लक्ष्मी आणि तुम्ही बघत आहात लक्ष्मीचं घर या चॅनलला. तर सकाळ झालेली आहे जशी रोजच होते आणि मी पण उठली जशी मी रोजच उठते. ठीक आहे. तर नवीन काय, नवीन हे की मी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते, हे नवीन आहे. सो चला ब्लॉगला कंटिन्यू करूया. आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की डेली क्लिनिंग मध्ये मी माझं थोडंसं किचन आणि बेड, हॉल या काही ज्या गोष्टी आहेत मी जे की क्लिनिंग केलेलं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण तुम्हाला खूप 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 असं आवडतं की मी क्लिनिंगचे व्लॉग्स टाकले तर आवडतात. कारण तुम्हाला चांगलं वाटत नाही की मी चांगलं राहिलेलं, तुम्हाला असं वाटतं की लक्ष्मीने काम केलंच पाहिजे. सो यश कसा लपतो इकडे बघा. सो ठीक आहे, तो लपतोय कारण तो थोडासा कॅमेरा फ्रेंडली नाहीये त्याच्यामुळे. तर सकाळी ते झालेली होती. सकाळचे आय थिंक समथिंग 9-9:30 असे काहीतरी वाजलेले होते. 8:30 माझा आंघोळ वगैरे झालेली होती आणि यश थोडंसं लाजत होता म्हणून तो कॅमेराच्या लांबूनच काम करत होता. आता तुम्ही म्हणाल यश कोणतं, ते पण सांगते. माझ्या छोट्या बहिणीचा मोठा मुलगा. ठीक आहे. तर सकाळी ते झालेली होती आणि सकाळची सुरुवात जी होती ती माझ्या किचन पासून होते. सगळ्यात पहिले तर मी किचन मध्ये येऊन हात वगैरे धुते, आंघोळ करून जरी आले तरी दिवाबत्ती वगैरे करते. देन त्यानंतर मग मी म्हणजे डायरेक्टली नाश्त्याकडे वळते. मी 1 मिनिटही बसत नाही. आणि इथे बोक्या जो होता ना तो माझ्या मागे मागे फिरतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की बोक्या माझ्या मागे कसा फिरतो. तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला टिप पण देईल काही गोष्टींची, ती पण तुम्ही नक्कीच बघायचे. तर इथे जे आहे बोक्या दाखवते मी तुम्हाला. हे बोक्याचं रुटीन आहे आजकालचं, नेहमीच आहे, म्हणजे आजकाल जास्त वाढले. आणि हे माऊचं रुटीन आहे. आता तुम्ही म्हणत असाल की तुझ्या माऊला काय झालंय, तर माझ्या माऊला काही झालेलं नाहीये. माझी माऊ एकदम ओके आहे आणि एकदम छान आहे. पण तुमची पण माऊ जर असं करत असेल तर का करते याचं रिझन सांगा. त्याचं रिझन आम्हाला माहीत आहे पण मी ते शेअर नाही करू शकत कारण मला थोडंसं ऑकवर्ड फील होत आहे. आणि तसं आम्ही प्रॉपर तिला हॉस्पिटलला नेलं आणि चेक केलं. तिला तिची छान अशी फाईल वगैरे बनवली. आणि म्हणजे त्या दिवशी काय घडलं हे मी तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये, सॉरी कॉमेंटमध्ये नाही, मी पूर्ण व्लॉगमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत. तर आजच्या सकाळच्या व्लॉगकडे वळूया. सॉरी. तर इथे जे होते ते सकाळी माझं चाललं होतं की मला दिवाबत्ती करायची होती आणि दिवाबत्ती करण्या अगोदर मी सगळं झाडून वगैरे घेते आणि मगच दिवाबत्ती करते. पण आज असं झालं की मला थोडी घाई होती कारण मला काही पण हेल्पला येणार नव्हत्या आणि काहीच नाही. त्यामुळे मग मी असं विचार केला की म्हणजे मी गॅस ओटा वगैरे पुसून घेते, खालचं देवाचं पण पुसून छान झाडून घेते आणि दूध तापायला ठेवते. जोपर्यंत माझी दिवाबत्ती वगैरे होते तोपर्यंत मी दूध तापून घेते. दूध पण तापून होईल कारण कसं असतं ना, एकटं असतं तेव्हा आपण एवढे सगळे काही कामं, एवढे सगळ्या काही गोष्टी नाही हँडल करू शकत. कोणीतरी हेल्पला हवं असतं आपल्याला. तर इथे छान असं मी हे करत होते. आणि काल आमच्याकडे अभिषेक होता चतुर्थीला. तर इथे आला हर्ष, तर मी त्याला दाखवू शकत नाही म्हणून मी त्याला थोडंसं इथे ब्लर केलंय. तर इथे छान असं पुसून घेतलं. काल अभिषेक होता तर मी झाडू मारू शकत नाही म्हणून मी कपड्याने त्याला साफ वगैरे केलं, साईडला केलं. ते सगळे त्याच्या अक्षता वगैरे पडल्या होत्या त्या. आणि देन त्याच्यानंतर मग मी दिवाबत्ती चालू केली. तर इथे मी हर्षसोबत बोलत होते की काय बोलत होते मी, काहीतरी बोलत होते, आता काय माझ्या लक्षात नाही पण मी काहीतरी बोलत होते. आणि ते छान अशी मी दिवाबत्ती करत होते, तुम्ही बघू शकता. तर म्हटलं चला आधी दूध तापून घेऊया. तर छान असं मी सगळं पुसून वगैरे घेतलं आणि दिवाबत्ती केली. आणि सकाळी उठल्यानंतर माझं हे रुटीन फिक्स आहे की मी किचन झाडून घेते. म्हणजे काही हेल्पला असल्या तरी मी किचन झाडून वगैरे घेते, देवाच्या इथले झाडून घेते, गॅस ओटा पुसून घेते आणि गॅस पण पुसते. आणि त्यानंतरच मी चूल पेटवते, म्हणजे गॅस पेटवते. आमच्याकडे असंच असतं, चूल पेटवते म्हणतात. आणि पूर्वी पण म्हणजे गावाला अशाच पद्धती आहेत की आपण चूल
साफ केल्याशिवाय किंवा मग सकाळी सकाळी ती सारवल्याशिवाय तिला पेटवायचं नसतं असं असतं. आणि ज्या लेडीजनी न चूल सारवता किंवा न चूल स्वच्छ करता जर पेटवली तर मग ते तिला थोडंसं दरिद्र वगैरे म्हणतात. ठीक आहे, काही ना टाईम वगैरे नसतो, काय नसतो, बट मी तरी सांगेल की एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि एक आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना घरामध्ये एक स्वच्छता पाहिजे, लक्ष्मी नांदते किंवा मग आपल्याला छान वाईब येते, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मलाही फार गोष्टी आवडतात, कारण माझी आई करत होती आणि तेच आम्ही बघत आलो. इवन माझे वडील पण सकाळी जर आईला बरं नसलं तर माझ्या वडिलांनी खूप 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 आईला हेल्प केलेली. त्याच्यामुळे माझे वडील पण सकाळी उठले का गॅसवर ओटा वगैरे पुसून घ्यायचे, गॅस पुसून घ्यायचे, आईला त्यांच्याच टिफिनसाठी हेल्प करायचे. जेव्हा माझ्या मम्मीला बरं वगैरे नसायचं, कधी आम्ही स्कूलला वगैरे गेलो किंवा मग आम्ही मी घरी असले ना तरी माझे वडील सकाळी हेल्प करायचेच आम्हाला थोडी. तर ते झालं. आणि त्यानंतर इथे जे होतं ना, मी गणपती बाप्पावर 2-4 तांदूळ टाकत होते. त्याचं कारण असं की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की काल अभिषेक झाला, तर तो अभिषेक कसला होता तेही सांगते. दरवर्षी आम्ही गणपती बाप्पाला 1100 रुपयाची चांदी टाकून मोठं करतो, म्हणजे ॲड करतो 1100 रुपयाची चांदी, आणि बाप्पा थोडे मोठे करून घेतो आम्ही. तर आता माहीत नाही गणपती बाप्पा किती मोठे होतील आणि कुठपर्यंत आम्हाला साथ देतील आणि किती मोठे होतील माहीत नाही, पण आम्ही हे करतोय. तर यशला सकाळी सकाळी मी ते काम दिलेलं, कारण तो बोलला की ताई मला झोप येते आणि मी सकाळीच उठलोय तर मला झोप येते, मला काहीतरी काम द्या. आणि त्याची आंघोळ पण बाकी होती, हे बघा, कारण बरंच असं सकाळी सकाळी त्याला पण उठवलं होतं मी, म्हणून त्याच्याच जोगं त्याला काम दिलं, कार्डबोर्ड लावायचं प्लास्टिकवर, सॉरी बॉक्सवर. त्याने ते केलं खेळता खेळता, कारण हर्ष आंघोळ करत होता आणि तो एकटाच बसला होता म्हणून. आणि एवढ्या वेळामध्ये ना माझा चहा नाश्ता, माझा अर्धा स्वयंपाक सगळं झालं होतं. आणि समथिंग 10:30 झाले होते. माझे कपडे पण एवढे धुवून झाले होते, बाकी पण धुवायचे बाकी होते, तर मी ते 5 ते 6 वेळा मशीन लावून धुत होते. तर इथे तुम्ही बघू शकता माझा जो बोका आहे ना, बोका तो खूप भयंकर आहे. कारण दिवसभर इथे बसलेला असतो तो गॅलरीमध्ये, छान असं मस्त ह्या बॉक्सला तोंड ठेवतो किंवा मग कांद्याच्या जाळीमध्ये तोंड घालतो. आणि दिवसभर कोण आलं कोण गेलं, कोण काय करतंय कोण काय नाही, कोण काय खातंय, हे सगळं त्याचं किचनमध्ये बघतो तो. तिथे बसून सगळं किचन बघतो तो, कारण आमच्या घराचं राखणदार आहे, त्याच्यामुळे तो सगळं बघतो. आणि आमच्या गल्लीत पण कोण येतंय कोण जातंय, कोण काय करते, मुलं स्कूलला चाललेत, आणि सकाळी त्याचा टाइम आहे 6-6:30 तो बाहेर येतो आणि बसतो. तर सकाळी सकाळी त्याला मग पक्षी चिवचिव करतात, हे करतात. आमच्या समोर पण पक्षी आहेत, पोपट वगैरे आहेत, आय थिंक त्यांचाही आवाज तो ऐकतो. तर ते सगळं एन्जॉय करतो तो, खूप सकाळी उठतो. आणि माऊ झोपलेली असते पण तो सकाळीच उठतो आणि हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो. तर मी तेच त्याला इथे समजावत होते की बोक्या एवढा वेळ बसत जाऊ नको, एवढा वेळ झोपत जाऊ नको इथे, कारण काही दिवसांनी काय होईल ना, तू चालणं पण विसरून जाशील, उभं राहणं विसरशील, कारण तो एवढा झोपतो. आणि इथे जे आहे ना पिल्लूचे बाबा पण आले, त्याला समजवत होते. आणि आम्ही ना इथे त्याचे म्हणजे केस चेक करत होतो, कारण त्याच्या केसांना ना गळ्याच्या इथे 2-2 गाठी झाल्या आहेत, म्हणजे केसांच्याच गाठी आहेत त्या. तुमच्या पण कॅटला होतात का तेही मला सांगा, तुमच्याकडे कॅट आहे का कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि तुम्ही त्यांची कशी काळजी घेता. तर त्याचं असं की त्याला खूप केस आहेत, खूप केस येतात त्याला, खूप पटकन केस येतात. त्याचे पूर्ण ट्रिमिंग केलं आम्ही, पण त्याचं फक्त गळ्याचं ठेवलं होतं, कारण त्याचे बाबा बोलले की आपण याला म्हणजे सिंहाचा लुक देऊ, थोडासा लायनचा, तर तो खूप छान दिसेल, कारण तो पूर्ण ब्लॅक आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे छान दिसेल. तो छान दिसला, पण ऍक्च्युली काय झालं की त्याच्या केसांना गाठी झाल्या. तर चला होपफुली आमचं तेही एक बरं होऊन जाईल की बोक्याला न्यायचं आम्हाला कटिंगला, तेव्हा तेही कट होईल. मग त्याच्या बाबांचं चाललं होतं की आपण घरीच ट्रिमर आणू आणि करू. म्हटलं नको, लागलं बिगलं तर एक तर ते जनावर आहे, त्याला काही कळत नाही, तर मग कसं करायचं. तर बोलता बोलताच इथे 12-12:30 वाजले होते आणि मी सगळ्यांना इथे चिडत होते की चला मला हेल्प करा, कारण ती गादी ऍक्च्युली जड नाहीये, पण ती गादी अशी आडाम धडाम आहे ना एवढी मोठी,
तर त्याच्यामुळे मग मला ना ते बेडशीट लावताना थोडा प्रॉब्लेम येतो. एकटी असली तर बऱ्यापैकी लावतेच, पण मग जर छोटे मुलं असले किंवा हर्ष असला ना तर मला बऱ्यापैकी बरं होतं ते. आणि इथे हर्षचं तुम्हाला माहितीच आहे की फोन 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 पोरांचं तेच असतं. तर कॉलेजला गेल्यापासून तो थोडा जास्त फोन बघायला लागलाय. आणि कुहवाळ इथे किती छान मला असं हेल्प करते. तर इथे आमचं चाललं होतं बेडशीट टाकायचं. आणि हे जे बेडशीट आहे माझं डबल बेडचं आहे, कारण आमच्याकडे ते 2 बेड होते, तर दोन्ही बेड सोबत होते, तर आम्ही त्यावर टाकायचो, तर ते पुरून जायचं. पण आता मला पूर्ण फोल्ड करावं लागतं. आणि पूर्ण फोल्ड केल्यानंतर एक साईड त्याची बरोबर म्हणजे एक्झॅक्टली कव्हर होतोय. माझ्या बेडसाठीच आहे ती, आणि जम्बो बेडसाठी ती. तर माझा बेड पण जम्बो आहे, छोटा नाही आहे. तर इथे छान आम्ही असं कव्हर केलं. आणि बऱ्याच गोष्टी मी आज धुवायला काढल्या 2 दिवसात. म्हणजे उन्हाळा लागलाय तर सगळे मी स्वेटर वगैरे धुणार, ते सगळं पॅकिंग करून ठेवणार. बाकीचे एक्स्ट्रा जे कपडे, गरम कपडे ते ठेवणार, गरम चादरी ठेवणार, हे सगळं मी ठेवून देणार. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे एवढे सगळे कपडे मला घड्या करायचेत. फक्त बघत राहा तुम्ही आता किती कपडे निघतात. आणि हर्षशी धनाधन कपडे फेकत होता, म्हणून मी त्याला चिडत होते. सो ठीक आहे, तुमच्याकडे पण असंच असतं का? दिवसभराची कशी रुटीन असते किंवा काय असतं, कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही जर का फिमेल असेल तर नक्कीच मला सांगा. मेल असेल तर ते एवढं सगळं काही शेअर नाही करू शकत. ते फक्त सांगतील की हा सकाळी उठलो, टिफिन घेतला आणि ड्युटीला गेलो, जॉबला गेलो, किंवा मग नाश्ता केला आणि जॉबला गेलो, असं सगळं काही. तर इथे मी म्हटलं की चला माझं फेवरेटवालं जे आहे क्राईम पेट्रोल, त्याच्याशिवाय मी एक घास सुद्धा खात नाही. कारण जेवायला बसलं की मला रोज रात्री, सकाळी ना पण सकाळी मला एवढा वेळ नसतो, पण रात्रीच तो एक अर्धा तासाचा मला वेळ मिळतो का सगळ्यांना वाढता वाढता मला क्राईम पेट्रोल बघायला मिळतं. तोच एक टाइम असतो. तर त्या टायमिंगमध्येच मी बघते. पण आता थोडासा वेळ होता मला, म्हणून म्हटलं चला थोडंसं मी क्राईम पेट्रोल लावते. आणि मग बघता बघता मी इतकी गुंग होऊन जाते, माझं काम पण किती इतकं पटकन आवरून जातं की मला कळत पण नाही. त्याच्यामुळे मी सिरीज वगैरे तर कधी कधी बघते मी, पण क्राईम पेट्रोल माझं फिक्स आहे. आणि काही जे आहेत 1-2 जणी आहेत त्यांचे व्लॉग पण बघते मी, त्यांचे व्लॉग मला आवडतात म्हणून मी बघते. तर इथे असं तुम्ही पण कधी नका करू, कारण काय होतं खूप जास्त कपडे साचले की खूप जास्त प्रॉब्लेम होतो. पण मला ते मी जसं सांगितलं की मी जरा 8 दिवस बिझी होते म्हणून मला नाही जमलं, त्यामुळे माझे एवढे कपडे साचले. ॲक्च्युली जाळीचे घडी केलेले आहेत आणि बाहेरचे ठेवलेले आहेत तसेच. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी काय केलं माहिती का, कपडे घालून काढून फेकलेले, पण त्याच्यामध्ये जास्त झाले आणि धुतलेले न धुतलेले सगळे एकत्र झालेले कपडे. आणि अजूनही म्हणजे कालचा व्लॉग आहे हा, आणि आजही मी कपडे कपाटाला लावलेले नाही आहेत, कारण आजही मला फुल डे टाईमच नव्हता, समोर होता. तर मला पूर्ण दिवस मी बिझी होते बँकेत वगैरे, मंदिरात, घरातली कामं, कारण ताई हेल्पला नाही आहे, त्याच्यामुळे मग मलाच सगळं करावं लागलं. दुसरी गोष्ट अशी की कपाटातलं जे सगळं ऑलरेडीचं जे साहित्य आहे ते मला बाहेर काढायचं आहे, ते सेटअप करायचं आणि मग हे कपडे लावायचे. कारण मी हे कपडे असे नाही लावू शकत, असं कोचू नाही शकत मी, मला नाही आवडत ते. मग भले मी त्याला थोडासा वेळ देईल पण नाही. आणि ही जी साडी बघतोय मी इंस्टाग्रामला, मी जे रील्स बनवल्या त्यातली ही साडी आहे. ही एका पेजवरनं घेतलेली मी, त्यांचं पेज पण आहे इंस्टाग्रामला आणि त्यांचं फ्लिपकार्टला किंवा मग तुम्ही इकडे पण ॲमेझॉनला पण सापडेल तुम्हाला. मी ॲमेझॉनवरूनच साडी मागवली. मी 4 साड्या मागवल्या, पण सुपर साड्या आहेत त्या, बघू शकता तुम्ही. सो ठीक आहे, इंस्टाग्राम जर रील बघितला नसेल तर जाऊन पटकन बघा. व्लॉग कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्लॉग कशावर पाहिजे तेही सांगा. बाय बाय, लव्ह यू, गुड नाईट.